वर्ष सहल चित्रवर्णन. चित्रात पाऊस पडत आहे. मोर थुई नाचत आहे. निसर्गात रम्य धबधबा हिरवागार दिसत आहे. बस लाल रंगाची झाडाखाली उभी आहे. काही मुले शाळेच्या गणवेशात पावसाचा आनंद घेत आहे. एक मुलगी पाण्यात कागदी होडी सोडत आहे. एक टीचर छत्री घेऊन हातात उभे आहे. फुले सुगंधी आणि निसर्गी दिसत आहेत. हिरवागार निसर्ग खूपच चांगला आहे. धन्यवाद. वर्षा सहल चित्रवर्णन. निसर्ग रम्य वातावरणात पाऊस धो पडत आहे. मुलांची ट्रिप आलेली आहे. शिक्षक मुली शिक्षक आनंद घेत आहेत. मोर पिसारा फुलवून नाचत आहे. काही मुली कागदाच्या होड्या बनवून पाण्यातून सोडत आहेत. डोंगरातून झरा वाहत आहे. चित्रात शाळेची सहल आलेली आहे. मुली शिक्षक पावसाचा आनंद घेत आहेत. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. मोर पिसारा फुलवून नाचत आहे. मुली पाण्यात बोटी सोडत आहेत. आणि इथं धबधबा वाहत आहे. इथे धबधबा वाहत आहे. वर्षा सहलचं चित्रवर्णन मी करणार आहे. एक मुलगी होडी बनवून पाण्यात सोडत आहे. काही सर मॅडम पावसाचा आनंद घेत आहेत. मुलं पण पावसाचा आनंद घेत आहेत. येथे मॅडम छत्री घेऊन उभा राहिलेले आहेत. येथे झाड पण आहे. झाडाखाली बस पण आहे. येथे मोर पण आहे आणि इथे फूल पण आहे. डोंगराच्या वरनं धबधबा पडत आहे. मुले पावसाचा आनंद घेत आहेत. मोर पाऊस आला म्हणून नाचत आहे. झाडाच्या खाली एक लाल बस उभी आहे. मुली कागदाच्या बोटी करून पाण्यात सोडत आहेत. हिरवागार झाडे आहेत. सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत. पाऊस पडत आहे. शिक्षक मुली बसमधून सहलीला धबधब्याच्या ठिकाणी आलेली आहेत. मुली शिक्षक पावसात भिजत आहे. एक मुलगी पाण्यात बोट सोडत आहे. परिसर हिरवागार आहे. इथे मोर पिसारा फुलवून नाचत आहे.
माझे नाव रौनक राहुल चिंचवाडकर. मी आज तुम्हाला चित्र वर्णन सांगणार आहे. तिथं पाऊस पडत आहे. तिथं मुले पावसाचा आनंद घेत आहे. शिक्षक पण पावसाचा आनंद घेत आहेत. तिथं मुलगी एक होडी पाण्यात होडी सोडत आहे. झाडाखाली गाडी लावलेली आहे. मोर पिसारा फुगवून पावसात नाचत आहे. धबधबा वाहत आहे. बस झाडाखाली उभी राहिली आहे. मुली आणि मुले पावसाचे आनंद घेत आहे. एक मुलगी नदी होडी सोडत आहे. काही जण नदीच्या काठावर उभे आहे. काही जण छत्री घेऊन नदीच्या काठावर उभे आहेत. मोर पिसारा फुलवून नाचत उभा राहिला आहे. काही जण झाडाच्या खाली, काही जण पावसात. शिक्षिका झाडाखाली उभ्या आहेत. एक सर खिशात हात घालून पाहत आहे. एक मुलगा आनंदाने नाचत आहे. एक मुलगी पाण्यात होडी सोडत आहे. एक शिक्षिका छत्री घेऊन धबधब्याच्या समोर उभारलेले आहे. त्यांच्यासोबत दोन मुले आहेत. एक मुलगा रेनकोट घालून पावसाचा आनंद घेत आहे. वर्षा सहल चित्र वर्णन. झाडाखाली लाल कलरची बस आहे. सर टीचर आहेत. आजूबाजूला दगड आहेत. रंगीबेरंगी फुलं फुलली आहेत. मोर पिसारा फुलवून नाचत आहे. धबधबा आहे. एक पोरगी बोट सोडत आहे. सर टीचर आहे. झाडाखाली एक लाल बस उभारली आहे. झाडाखाली एक शिक्षक उभारले आहेत. एक सर खिशात हात घालून मुलांकडे पाहत आहे आणि एक मुलगी पाण्यात बोट सोडत आहे आणि एक मुलगा आनंदाने नाचत आहे. आणि दोन मुले निसर्गाकडे पाहत आहेत आणि एक मुलगा चालत आहे आणि एक मुलगा रेनकोट घालून पावसात भिजत आहे आणि दोन मुले निसर्गाकडे पाहत आहेत आणि शिक्षक छत्री घेऊन त्यांच्या साईडला मुले आहेत. त्यांच्या समोरनं धबधबा वाहत आहे आणि नदीच्या काठी मोर उभारला आहे पिसारा फुलवून. निसर्गाच्या ठिकाणी सहल गेली आहे. तिथे मोर नाचत आहे. मुले पावसात मजा करतात. एक मुलगी धबधबाच्या पाण्यात कागदाची बोट सोडते. मुली मस्त आनंद घेतात पावसाचा. हिरवीगार झाडे आहेत. डोंगरे आहेत. भरपूर झाडे आहेत. फुले आहेत. मोर नाचत आहे. सर आहेत. सर उभे आहेत तिथे. टीचर आहेत. नमस्ते. विराज विनायक गाडेकर आहे. मी आता तिसरी शिकत आहे. धबधबा वाहत आहे. मोर नाचत आहे. पाऊस वरनं पडत आहे. मुले पावसाचा आनंद घेत आहे. मुलगी जहाज चालवत बनवून खेळत आहे. गाडी पार्किंगला लावलेली आहे. शिक्षक लक्ष ठेवत आहेत. मोर नाचत आहे. नमस्कार, माझे नाव
पृथ्वीराज सूरज कलकत्ती. मी आता तिसरी. चित्र पहा, काय 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 दिसते ते सांग व लिही. मोर आहे, नद्या आहेत, पाऊस पडत आहे, छत्री आहे. मुले पावसात भिजत आहे. एक मुलगी ओढ्यात बोट सोडत आहे. मोर आहे, फुले आहेत, झाडे आहेत आणि धबधबा आणि डोंगर आहे, बस आहे. टीचर व सर्व मुले धबधबा बघायला गेले होते. आजूबाजू तिकडे फुले व सुंदर ढग, पाऊस, मोर, फुले होते. पावसात मुले खेळत होते. बसमधनं आले होते. फुले व झाडे सुंदर सुंदर होते. माझे नाव मीरा गोरे आहे. धबधबा चालू आहे, पाऊस चालू आहे. सर आणि मॅडम मुलांकडे लक्ष देत आहे. मुले खेळत आहे. सर आली आहेत. चित्रात सहलीचे वर्णन केले आहे. हिरवे घनदाट जंगल एक आहे. झाडाखाली एक बाई आहे. एक शिक्षक मुलांकडे लक्ष देत आहे. डोंगरावरून धबधबा पांढरा वाहून येत आहे. मुली पाण्यातून बोटी सोडत आहे. पाण्यात मासे आहेत. मुले शाळेचा ड्रेस घालून हातपाय धुवत आहेत. एक टीचर धबधब्याच्या खाली छत्री घेऊन उभ्या आहेत. सगळीजण सहलीचे आनंद घेत आहे. झाडाच्या खाली एक बस लाल उभी आहे. एक मोर पिसारा हलवत आहे. हिरवेगार फुले आहेत.